तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय चालत नाही आणि तुम्हाला वाटतंय प्रॉब्लेम टीम मध्ये आहे. थांबा, खरा प्रॉब्लेम हा टीम मध्ये नाहीये. आपण डेलिगेट कसं करायचं हेच शिकलेलो नाहीये. बऱ्याच वेळेला आपण काम इतरांवर सोपवत नाही, लादतो आणि मग अपेक्षा करतो की हे काम 100% आपल्यासारखंच झालं पाहिजे आणि इथेच आपण चूक करतो. थोडा विचार करा, कोणालाही गाडी शिकवताना आपण काय करतो? आपण थेट ड्रायव्हिंग सीटवर बसवतो का? नाही. आपण आधी समजावतो, दाखवतो आणि मग आपण ड्राईव्ह करायला देतो. आणि डेलिगेशन सुद्धा असंच करायचं असतं. एक सोपी पद्धत सांगतो, DTA फ्रेमवर्क. D फॉर डॉक्युमेंट. जे काम द्यायचं आहे त्याची एक सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस लिहून काढा. जेवढं डिटेल मध्ये तेवढं चांगलं आणि लिहिलेलं असेल तर कन्फ्युजन सुद्धा राहत नाही. T फॉर ट्रेन. ते काम कसं करायचं हे टीम मधल्या व्यक्तीला व्यवस्थित समजावून सांगा. लाईव्ह एक्झाम्पल दाखवा, त्यांना प्रश्न विचारू द्या आणि ते समजावून घेतायत का हे सुद्धा चेक करा. A फॉर ऑथराइज. सगळ्यात महत्वाचं, फक्त जबाबदारी देऊ नका, त्यांना अधिकार सुद्धा द्या. सतत मध्ये मध्ये इंटरफेअर करू नका, त्यांना ओनरशिप घ्यायला द्या. आजपासूनच एक प्रयोग करा, एक छोटं काम निवडा आणि DTA फ्रेमवर्क वापरून डेलिगेट करा. बघा काय परिवर्तन होईल. तुमची टीम प्रोडक्टिव्ह होईल आणि तुमचा व्यवसाय प्रोग्रेस करेल.